सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो अखेर समोर आलाय। वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। यामध्ये तो स्पष्टपणे दिसतोय। ओळख लपवण्यासाठी आरोपीने आपले कपडे देखील बदलल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलाय। वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला, तर ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, आरोपीचा फोटो देखील टीव्हीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा हा तो फोटो आहे। तर वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला, ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर वांद्रे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर आता स्पष्टपणे दिसतोय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलाय। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले सध्याचे महत्त्वाचे आणि ताजे अपडेट पोहोचवतात। मनीष, सैफ अली खानवर ज्याने हल्ला केला त्या आरोपीचा एक फोटो आता आपल्यापर्यंत पोहोचतोय। नक्कीच बॉलिवूडचा स्टार सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा आरोपी त्यांनी कपडे बदलून वांद्रे परिसर ते वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात सीसीटीव्ही मध्ये त्याचा हा फोटो कैद झाला होता। सकाळच्या सुमारास फोटो जो आहे संशयिताचा तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला, तो आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। मात्र अजूनही आरोपीला पकडण्यात यश आलं नाहीये। तिथून अधिक पोलीस पक्ष आरोपीचा शोध घेत आहेत। वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या संपूर्ण स्टाफची देखील विचारपूस केली। आतापास जवळपास 20हून अधिक जणांची विचारपूस करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।